आपण बघितलं की समाज कार्यकर्त्याला विविध कायदे जे काही सामाजिक कायदे आहे तो समाजकार्य करत असताना त्या सामाजिक कायद्यांचा एक साधन म्हणून कसा वापर होतो हे आत्ताच आपण बघितलं. त्याचबरोबर कायदा कसा तयार होतो किंवा कायदा निर्मितीची प्रक्रिया काय आहे याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. त्यात कायदा तयार होत असताना जे बिल तयार होतं ते बिल राज्यसभेत किंवा लोकसभेत वाचलं जातं आणि त्याची कशी प्रक्रिया होते, त्याला मान्यता कशी मिळते याबाबत आपण बघूया. First reading, the legislative process begin with the introduce a bill, either the House of Parliament, that is the Lok Sabha and Rajya Sabha. A bill can be introduced either by the minister or by the private member. In the former in case known as the government bill, in latter case it is known as the private member's bill. It is necessary for the member in charge of the bill to ask the leave the House introduce the bill. If the leave granted by the House, the bill introduced this. The stage is known as the first stage of the bill. The motion first have the introduce. Bill opposed. The speaker may in his discretion allow the beliefs explanatory statement to be made by the member of whose oppose the motion and member in charge who move the motion where the motion to leave the introduce a bill to oppose to the ground that bill initiate the legislative outside the legislative competence of the house, the speaker may be permit of full discussion thereon. साधारणतः कायदा तयार होत असताना ते बिल निर्मिती जी आहे त्या बिलाचं लिखाण होणं गरजेचं आहे आणि ते लिखाण लोकसभा तसं राज्यसभा यात ते बिल सादर करणं गरजेचं आहे. हे बिल साधारणतः एखादा मंत्री सादर करू शकतो किंवा दुसरा व्यक्ती फॉर्मर ज्याने जे बिल तयार केलं आहे त्याला देखील संधी दिली जाऊ शकते. साधारणतः हे बिल वाचण्यामागचा हेतू असा आहे की त्या बिलमध्ये त्या बिल कशा संदर्भात आहे, ते बिल काय काम करणार आहे, त्या बिलचा किती फायदा होणार आहे, त्या बिलामध्ये काही त्रुट्या आहेत का याची साधक बाधक चर्चा लोकसभा व राज्यसभा या दोघं हाऊसेसमध्ये मांडणं, त्याला 2/3 मान्यता घेणं, हजर असलेले 2/3 सदस्य त्या बिलाला जेव्हा मान्यता देतील ते मंजूर करून घेतील, त्यातील अडीअडचणी किंवा जे काही त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करण्यासाठी हे दोघं सभांमध्ये वाचलं जाणं गरजेचं आहे आणि त्या दोघं सभांमधून 2/3 सदस्यांनी त्याला मान्यता देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दोघं सभांमध्ये मान्यता दिल्यानंतर पब्लिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट, दोघं सभांमध्ये मांडल्यानंतर त्या दोघं सभांमधून ज्या काही सूचना आल्या असतील त्या सूचना त्यात ॲड करून त्या बिलामध्ये करेक्शन करून किंवा ज्या गोष्टी नको आहेत, ज्या गोष्टी त्या बिलामध्ये ॲड झाल्या पाहिजे असं ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचं अंमलबजावणी करून आफ्टर दॅट द पब्लिशिंग इन ऑफिशियल गॅझेटमध्ये त्याला पब्लिश करण्यासाठी पाठवलं जातं. आफ्टर द बिल हॅज बीन इंट्रोड्यूस इज द पब्लिश द गॅझेट ऑफ इंडिया. इवन बिफोर द इंट्रोडक्शन अ बिल माइट with the permission of the speaker be published in the gazette. In such a cases leave introduce the bill houses is not asked for the bill straight way introduce. साधारणतः लोकसभा व राज्यसभा यात ते बिल मांडल्यानंतर त्यात 2/3 मान्यता घेतल्यानंतर त्यातील जे काही अडचणी असतील त्रुटी असतील ते दूर करण्यासाठी ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश करणं गरजेचं आहे. यासाठी देखील दोघं हाऊसची परमिशन असणं गरजेचं आहे. Refer to bill the standing committee. After the bill has been introduced, the permission officer of the concern of the House of the Speaker Lok Sabha or the chairman of the Rajya Sabha, if any acting of this behalf, can refer the bill concerned standing committee or examination to the refer and report thereon. A bill referred the standing committee shall consider the general principle and causes of the expert options of the public opinion of their interest of the measure. After the bill has been considered, the committee submit its report to the house. The report to the committee being the pursuing the value shall be treated and considered to advise. साधारणतः पब्लिकेशन हाऊस ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश झाल्यानंतर त्या बिलमध्ये सुधारणा करण्यासाठी एक समितीची स्थापन केली जाते आणि ती समिती त्या बिलामधील अडचणी असतील त्रुटी असतील
त्या अडचणी त्रुटी आणि ते बिल रिवाईज पद्धतीने त्याचं लिखाण केलं जातं आणि लोकसभा तसेच राज्यसभेचे जे काही अध्यक्ष असतील त्यांच्यासमोर ते बिल मांडलं जातं, सादर केलं जातं. त्यात ज्या समितीने त्रुटी किंवा काही सूचना सुचवल्या असतील तर ते सुधार करण्यासाठी या दोघं सभांमध्ये ते बिल मांडलं जातं. त्याचबरोबर काही विशिष्ट तत्वांच्या अनुसरून ते बिल आहे की नाही, ते बिल ते विविध मूल्यांवर काम करते की नाही, मूल्यांवर आधारित ते बिल आहे की नाही, यासाठी त्या समितीसमोर ते बिल सादर केले जातं आहे आणि ती समिती त्या बिलावर जे काही त्रुटी असतील, अडचणी असतील, समस्या असतील किंवा विविध त्रुटींवर काम करून ते अध्यक्षांसमोर, लोकसभा स्पीकर किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांसमोर ते बिल मांडण्यात येतं आणि त्यातील त्रुटी दूर करण्यात येतं. यानंतरची जी काही दुसरा जो टप्पा आहे तो सेकंड रीडिंगचा आहे. सेकंड रीडिंग कन्सिस्ट ऑफ द कन्सिडरेशन ऑफ द बिल विच ऑकर्स इन 2 stages. First stage consists the general discussion on the bill on a whole, the principle underlying the bill discussed. At the stage of open in the houses referred to the bill, a select committee and house of the joint committee to the houses circular it the purpose electing opinion there of the straight way taking the consideration. साधारणतः पहिल्या वाचनादरम्यान ही लोकसभा व राज्यसभेसमोर ते बिल ठेवण्याचा उद्देश हाच आहे की त्याला 2/3 सदस्यांनी मान्यता देणं गरजेचं आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर ते ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश करणं आणि पब्लिश झाल्यानंतर त्या बिलामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी लोकसभेच्या स्पीकरसमोर किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांसमोर ते बिल ठेवणं आणि त्या अन्वये एक समिती स्थापन करणं, ते समितीने त्या बिलामधील त्रुटी दूर करणं आणि त्रुटी दूर केल्यानंतर दुसरे वाचनासाठी ते बिल समोर ठेवणं, जेणेकरून साधक बाधक चर्चा ती समिती घडून आणू शकते व सभांमध्ये जे कमिटीचे सदस्य असतील व अध्यक्ष असतील यांनी ती चर्चा घडून आणणे आणि त्या घडलेल्या चर्चा अन्वये त्या बिलांमध्ये सुधार करणे आणि सुधार केल्यानंतर द्वितीय वाचनात जे काही सुधारणा होतील त्या समितीने ठरवून दिलेल्या समितीने त्या सूचनांन्वये त्या बिलामध्ये सुधारणा करणे व तसा अहवाल तयार करणे. इफ अ बिल इज रेफरन्स ॲज अ सिलेक्ट जॉईंट कमिटी, द कमिटी कन्सिडर द बिल cause by cause just the houses does. Amendment can be the move the various clause member of the committee. The committee can be taken evidence of the association, public bodies and expert who are interested in the matter. The second reading consists of the clause by clause consideration by the bill introducing as the report select by the joint committee, discussion taken place each clause bill and amendment to the clause can be moved the stage. साधारणतः द्वितीय वाचनामध्ये त्या समितीने त्या बिलामध्ये कोणते नियम अंतर्भूत असले पाहिजे किंवा त्या बिलामध्ये काय असलं पाहिजे याचं क्लॉज वाईज रीड करून दोघं हाऊसमध्ये मान्यता घेणं गरजेचं आहे. त्यावर साधक बाधक चर्चा करून त्या क्लॉजचा काय फायदा होणार आहे किंवा कितपत तो उपयुक्त आहे, असल्यास त्याला प्राधान्य देणं, नसल्यास तो कशा प्रकारे काढता येईल याबाबत चर्चा करून ते बिल साधारणतः द्वितीय वाचनामध्ये ठेवलं जातं आणि त्याला मान्यता घेतली जाते. द्वितीय वाचनातील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी समिती मदत करते. त्या समितीच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी त्यावर काम करणं गरजेचं आहे. साधारणतः द्वितीय वाचनानंतर 2/3 लोकांची मान्यता मिळाल्यानंतर तृतीय वाचनासाठी हे बिल ठेवलं जातं आणि याला शेवटचं वाचन असे देखील म्हटले जाते. थर्ड अँड द लास्ट रीडिंग. देअर आफ्टर द मेंबर इन चार्ज कॅन मूव्ह द बिल बी पास. दिस स्टेज नोन ॲज द थर्ड रीडिंग ऑफ द बिल at the stage of deliberate is the confine and argument either the support of the rejection bill without the referring details further that are the absolutely necessary. Only formal, verbal and consequently amendment are allowed the move at the stage. In the passing ordinarily bill, simple majority of the member present voting necessary, but in case of the bill amend the constitution, a majority of the total members of the house and the majority of the less 2/3 of the members
प्रेझेंट अँड वोटिंग रिक्वायर्स ऑफ द ईच हाऊस ऑफ द पार्लियामेंट. साधारणतः तिसऱ्या वाचनामध्ये ज्या काही त्या बिलामधील सुधारणा असतील त्या बिलातील सुधारणा समितीने सुधारणा करून ते एक लिखित स्वरूपातील लोकसभा व राज्यसभेमध्ये ते वाचणं गरजेचं आहे. ते वाचल्यानंतर 2/3 सदस्यांची मान्यता त्या बिलासंबंधित किंवा त्या बिलाला मंजुरी मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून ते बिल सहज पास होऊ शकेल. 2/3 सदस्यांनी जर त्याला मान्यता दिली नसेल तर तिसऱ्या वाचनादरम्यान देखील हे बिल रिजेक्ट होऊ शकतं. जर 2/3 सदस्यांनी याला मान्यता दिली तर ते बिल मान्य होऊ शकतं आणि ते पार्लमेंट हाऊसमध्ये मान्य करून घेणं गरजेचं आहे. तिसऱ्या वाचनात जर हे बिल पास झालं, 2/3 मान्यता मिळाली, तर हे बिल कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी पास होऊ शकतं. पासिंग अ बिल इफ ॲट एनी टाइम ऑफ ड्युरिंग मीटिंग द हाऊसेस देर आर नो क्वेरम which is the minimum of 1/10 and total strength of the house. It is the duty of chairman and speaker of the person acting such either the adjourn of the house and suspect the meeting until the quorum is met. The bill as the under legislative power of the parliament treated the pass provided by the majority member present at the approved the bill either by the voting other by the vice vote. साधारणतः तिसऱ्या वाचनानंतर हे बिल मंजुरीसाठी दोघं हाऊसमध्ये ठेवलं जातं. यात वोटिंग घेण्यात येते. यात लिखित स्वरूपातील वोटिंग असेल किंवा बोलून केलेली वोटिंग असेल. ही वोटिंग त्या हाऊसमधल्या 1/10 स्ट्रेंथने पास होणं किंवा 2/3 सदस्यांनी याला मान्यता दिल्यास हे बिल कायद्यात रूपांतर होण्यास मंजुरी मिळू शकते. यासाठी प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन झाल्यानंतर हे बिल पास होण्यासाठी सभामध्ये येतं आणि त्याला लिखित स्वरूपात अथवा बोलून याला वोट करणं गरजेचं, असं मत देणं गरजेचं आहे. आणि हे मत दिल्यानंतर हे बिल पास होतं आणि त्याला कायद्यात रूपांतर होऊ शकतं. बिल इन अदर हाऊसेस आफ्टर द बिल पास हाऊस ऑफ द पार्लियामेंट इट इज सेंड बाय द अदर हाऊसेस concern as a message that effect the also goes the stages described the above. Except the introducing stage, bill passed by the houses implemented by the other houses. It is sent by the originated house, approved by the originated house does agree an amendment. With that the houses design the houses made the money bill for the 14 days, ordinary bill of the 3 months. With the passing and rejection fails of the bill with the fix of the bill state. साधारणतः जर आर्थिक बिल असेल तर ते दोघं हाऊसमध्ये ठेवल्यानंतर त्या आर्थिक बिलाला 14 दिवसात मंजुरी घेणं गरजेचं आहे. आणि सर्वसाधारण बिल जर असेल तर त्याला साधारणतः 3 महिन्यात मंजुरी घेणं गरजेचं आहे. हे दोघं हाऊसेसमध्ये सभांमध्ये पार्लियामेंटमध्ये ठेवल्यानंतर आर्थिक बिलाला मंजुरी घेण्यासाठी साधारणतः 14 दिवसांची मुदत इथे दिलेली असते आणि सर्वसाधारण बिलाला पास होण्यासाठी 3 महिन्याची आवश्यकता असते. या दोघं हाऊसांमध्ये 2/3 मेजॉरिटीने हे बिल पास होणं गरजेचं असतं. ॲट द स्टेट लेवल not the mandatory that the bill shall be passed as a legislative council if existing as per the Act 196 and 199 there are the provision conducting the joint session of the both houses bill pass. साधारणतः केंद्राने मंजुरी दिल्यानंतर किंवा केंद्रामार्फत मंजुरी जर दिली तर राज्याच्या राज्यसभेवर त्या बिलाला कलम 196 किंवा कलम 199 अंतर्गत मंजुरी देण्यात येते किंवा ते बिल राज्यसभेवर देखील ठेवल्यानंतर त्या दोघं बिलांना मंजुरी मिळणे सहज शक्य होते. त्याचबरोबर जॉईंट सेशन अँड बोथ हाऊसेस, दोघं सभागृहांमध्ये ते बिल कशा पद्धतीने मंजूर होतं ते बघूया. इन केस ऑफ द डेडलॉक बिटवीन द टू हाऊसेस, इन केस ऑफ द वेअर more than 6 months lapse, other houses president may summons that not be the joint session of the two houses president and the speaker of the Lok Sabha. Deadlock
It is a resolve simple majority to date on only their bills, just like the Dowry Prohibition Act 1961, the Banking Service Commission Bill 1978, Prevention Territory Activities Act 2002 has been passed at the joint session. साधारणतः आर्थिक बिल हे 14 दिवसानंतर पास झालं पाहिजे किंवा 14 दिवसात पास झालं पाहिजे आणि सर्वसाधारण बिल हे 3 महिन्यात पास झालं पाहिजे. हे जर पास होत नसेल त्या कालावधीत तर दोघं हाऊसेसमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोघं हाऊसेसमध्ये ठेवल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी दिला जातो आणि 6 महिन्यात जर त्याच्यावर निर्णय होत नसेल तर जॉईंट सेक्रेटरी किंवा चेअरमन जे असतात ते या बिलावर सर्व मेजॉरिटीने निर्णय घेऊ शकतात. साधारणतः हुंडा प्रतिबंध कायदा 1961 आणि कमिशन रिपील बिल 1978 या बिलांमार्फत देखील तसंच झालं होतं आणि ते दोघं सभागृहांमध्ये 6 महिन्यांनी त्यावर मंजुरी घेण्यात आली होती. एखादं बिल जर दिलेल्या कालावधीत पास होत नसेल तर त्याला 6 महिन्याची मुदत दिली जाते आणि दोघं लोकसभा आणि राज्यसभा या दोघं सभागृहांमध्ये या 6 महिन्यात त्याला मंजुरी घेणं गरजेचं असतं. मंजुरी घेतल्यानंतर शेवटी प्रेसिडेंट अप्रूव्हल. When a bill has passed by the both houses following the description of the process, it is sent by the president for his approval as per the article 111. The president can be assessed, withhold the assessed a bill. He can be written a bill other than the money bill, who is the recommended by the president himself to the houses. When the parliament of the view action president of the voting of the constitution emphasizes proceeding against the president third total member of the houses, parliament should be owed the favor of implementation when charges against the president are found valid of investigation. साधारणतः दोघं सभांमध्ये 2/3 सदस्यांची मान्यता मिळाल्यानंतर दोघं सभागृहांमध्ये मान्यता झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे ते बिल मंजुरीसाठी पाठवण्यात येतं आणि कलम 111 अन्वये राष्ट्रपती त्यावर विचार विनिमय करून किंवा दोघं सभागृहांची राज्यसभा व लोकसभा या सभागृहांची मान्यता आहे किंवा नाही याबाबत चाचपणी करून ते बिल वैध आहे किंवा नाही याचा सर्वस्वी अधिकार राष्ट्रपतींकडे देण्यात येतो. In case of the bill passed by the legislative assembly of a state, the content of the state governor has the obtained. Sometimes of the governor may be referred to the bill as a precedent anticipated clash between the central and constitution decision by the president of the final article 200 and 201. साधारणतः हे बिल जरी दोघं सभागृहांनी पास केलं असेल आणि हे बिल मान्यतेसाठी जर राष्ट्रपतींकडे आलं असेल, राष्ट्रपतींना त्या बिल संदर्भात विचार विनिमय करण्याचा किंवा ते बिल कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे याचा सर्वस्वी अधिकार राष्ट्रपतींना कलम 200 व 201 अन्वये देण्यात आलेला आहे व त्या अन्वये ते बिल मंजूर करायचं किंवा न करायचं हे राष्ट्रपतींना अधिकार आहे. तो अधिकार कलम 200 व 201 अन्वये देण्यात आलेला आहे. All decision of the union cabinet are the assistant to be the president of the issue gazette order of government order. In case of cabinet decision are not in the pursuit of the establishment of law, president shall not give the assent to the cabinet decision. He may indicate union cabinet to the pass necessary legislative by the parliament. To clear cabinet decision, a minister is not the support to take any decision without being the considered as a council minister as per the article number 78C. साधारणतः राष्ट्रपतींकडे हा अधिकार देण्यात आलेला आहे की ते सरकारी बिल किंवा सरकारी कायद्यात गॅझेटमध्ये ते येण्यासाठी त्याची मान्यता घेणं गरजेचं आहे आणि त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी केंद्राने त्या बिलावर विचार विनिमय करून राष्ट्रपतींची परमिशन घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते बिल ॲज अ लॉ म्हणून कन्सिडर करण्यासाठी राष्ट्रपतींची मान्यता घेणं गरजेचं आहे आणि जर त्याची मान्यता मिळाली असेल तर कम इन टू फोर्स इन टू द लॉ तर त्याचं कायद्यात रूपांतर होणं सहज शक्य होतं. त्यात मात्र आर्थिक बिल किंवा सर्वसाधारण बिल असेल तर त्याबाबत थोडं
विचार आपण करूया. कमिंग इन टू द फोर्स. जनरली most acts will come into the force become the legislation enforcement manner prescribed as the act itself. Either it would not be effect of the assessed to the president as well as the date of which the central and state government can make the case commandment of the act may as the mostly accommodation by the rules subordinate legislative and gazette notification. जोपर्यंत राष्ट्रपतींची मान्यता मिळत नाही तोपर्यंत आर्थिक बिल असो वा सर्वसाधारण बिल असो याची मान्यता होत नाही आणि प्रेसिडेंटने मान्यता दिल्याबरोबर ते कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. साधारणतः आर्थिक कायदा किंवा आर्थिक बिल जे आहे बिल विच इज एक्सलिकेटिव्ह कंटेन द provisions and imposition abolition of the taxation for the appropriate money of the consideration fund certified as the money bill by the speaker of Lok Sabha. Money bill can introduce in the Lok Sabha the recommendation of the president article number 109 110 117 for the every fiscal year annual budget and annual statement demand by the Lok Sabha and Rajya Sabha cannot make the amendment of the money bill passed by the Lok Sabha sent to it. साधारणतः लोकसभा आणि राज्यसभा यांमध्ये ते बिल आर्थिक बिल पास होणं गरजेचं आहे. आर्टिकल नंबर 109 110 आणि 117 अन्वये ते कोणत्या आर्थिक वर्षासाठी ते बिल मंजूर होणार आहे. त्याचबरोबर याचा सर्वस्वी अधिकार राष्ट्रपतींना कलम 112 व 116 अंतर्गत ते बिल पास करायचे की नामंजूर करायचे याचे अधिकार साधारणतः राष्ट्रपतींकडे असतात आणि ते लोकसभा व राज्यसभेमधून ते बिल मंजूर करून घेणं गरजेचं असतं. साधारणतः या पद्धतीने कायद्याची किंवा त्या बिलाचं रूपांतर त्या कायद्यामध्ये होताना आपल्याला आढळतं. वेन द बोथ हाऊसेस पार्लमेंट आर नॉट द सेशन एक्सटेंड द प्रोव्हिजन of the law felt inadequate under the completion of the circumstance precedent satisfied and need immediately action, he may be the such as a required ordinance under article 123 of the constitution of the ordinance as the effective as the act of the parliament. साधारणतः ते बिल मंजूर करण्यासाठी जर राष्ट्रपती समाधानकारक असतील किंवा त्यांना ते मंजूर असेल तर ते कलम 123 अन्वये ते बिल मंजूर होण्यासाठी किंवा कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी मान्यता देतात.